पुण्यानंतर नाशिकमध्येही मतदार याद्यांमध्ये गोंधळ, तब्बल 3 लाख नावं वगळली, अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत असल्याच्या तक्रारी। बेजबाबदार विधानं करणाऱ्या भाजपच्या हितचिंतकांना नरेंद्र मोदींनी दिली तंबी, प्रचार भरकटत असल्याचा दिला इशारा, तर तोगडिया आणि गिरिराज यांच्या विरोधात काँग्रेसने केली कारवाईची मागणी। हे मुसलमान पोलिसांच्या भोवती हल्ला करतायत, शहीदांचं स्मारक तोडतायत आणि हे मुसलमान आमच्या महिला पोलिसांच्या भोवती हात टाकतायत, विटंबना करतायत। मुस्लिमांविरोधातल्या भडक वक्तव्यांमध्ये आता रामदास कदमांची ही भर। आझाद मैदानातल्या अत्याचाराला मुस्लिम जबाबदार असल्याचा केला आरोप, नरेंद्र मोदींच्या मुंबईतल्या सभेमध्ये केलं वक्तव्य। मी त्यांना सांगितलं, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांच्या तोंडचा घास जर ते पळवणार असतील आणि तशाच जर गोष्टी इथे महाराष्ट्रामध्ये वाढीला लागणार असतील, परत मारीन। मराठी मुलांच्या नोकऱ्या घेणारे लोंढे येणं सुरूच राहिलं तर उत्तर भारतीय मुलांना पुन्हा झोडपून काढू, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर विरोधकांची टीकेची झोड। 1999 साली शिवसेना भाजपनं राष्ट्रवादीला दिली होती सरकार स्थापन करायची आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर, शरद पवारांचा दावा। तिसऱ्या टप्प्यासाठी शेवटच्या दिवशी राज्यातला प्रचार शिगेला, ठिकठिकाणी नेत्यांच्या सभा आणि रोड शो, मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवरही भर। च्या दंगली दरम्यान पोलिसांनी कर्तव्य बजावलं नाही, कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये खुलासा, ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अडचणीत। आणि IPL मधल्या भ्रष्टाचाराची आणखी चौकशी करायला तयार आहात का? सुप्रीम कोर्टाची मुद्गल समितीला विचारणा, BCCIने नेमलेल्या पॅनेलवर याचिकाकर्त्यांचा आक्षेप।